मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे व्यंकटेश जिथे बड्डेचं डेकोरेशन केलेलं असतं त्या हॉलमध्ये येऊन पोहोचलेला असतो. तिथे आल्याबरोबर इथे तो बबलूला म्हणत असतो, काय बबलू शेठ, कुठंपर्यंत आलेली आहे तयारी? तेव्हा बबलू म्हणत असतो, बबलू शेठ असताना कोणाला काहीही काळजी करण्याची गरज नाही. सगळी तयारी कशी अगदी व्यवस्थित पद्धतीने इथे सुरू आहे. दुसरीकडे ओवी अमृताला म्हणत असते, काकू चल ना प्लीज, आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे. तेवढ्यात सारंग येतो आणि तो म्हणत असतो, चल मी तुला नेऊन सोडतो. कुठे जायचं आहे? ओवी म्हणत असते, मला बाबाबरोबर नाही जायचं काकू, तुझ्याबरोबर जायचं आहे. अगं पण मी तुला सोडतो ना. नको, आम्ही रिक्षाने जाऊ, आणि रिक्षा जर नाही भेटली तर आम्ही चालत जाऊ. अगं पाऊस आला आणि भिजलात तर? तेव्हा ओवी मनामध्ये विचार करत असते, हो इथे सारंग काका तर अगदी बरोबर बोलतोय. म्हणजे जर आपण भिजलो तर मग काय करायचं? त्यापेक्षा मला असं वाटतंय की आपण बाबाबरोबर जावं आणि तिथे अबीरसुद्धा आलेला असेल आणि अबीरची आणि आपली भेट होईल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे सारंग हा ओवीला घेऊन हॉलवर गेलेला असतो. हॉलवर गेल्यानंतर तिथे पूर्णतः अंधार असतो आणि इथे अबीरसुद्धा आलेला असतो. तेव्हा ओवी म्हणत असते, अरे बाबा तू माझे असे डोळे बंद का केले आहेस आणि तू मला कुठे घेऊन आला आहेस? सोड ना, मला त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टीचा, प्लीज सोड ना. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला नेमकं इथे त्या अबीरचा आवाज येतो आणि अबीरचा आवाज आल्याबरोबर इथे ती म्हणत असते, अबीर तू सुद्धा आहेस का इथे? तेव्हा अबीर म्हणत असतो, हो ओवी मी सुद्धा आहे. आणि एवढा अंधार का आहे? असं म्हटल्याबरोबर लाईट्स ऑन करण्यात येतात. जेव्हा लाईट्स ऑन होतात त्यावेळेला मात्र इथे आता ह्या दोघांच्या सुद्धा चेहऱ्यासमोर फक्त आणि फक्त इथे प्रकाश असतो आणि त्याचबरोबर हॉल खूप सुंदर असा जंगल थीमने डेकोरेट केलेला असतो. सगळेजण ओवी आणि अबीरला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत असतात. तेव्हा अबीर आणि ओवी हे दोघेही जण सावली आणि सारंगला मनापासून आभार मानत असतात. आता अबीर म्हणत असतो, आई हे सगळं तू माझ्यासाठी केलंयस का? तेव्हा सावली म्हणत असते, हो तर मग तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी केलं आहे? तेव्हा इथे जगन्नाथ म्हणत असतात, बघितलं का इथे तुमच्या दोघांच्या सुद्धा आईवडिलांनी तुमच्या आनंदाचा किती विचार केला आहे. असं म्हणून आता त्या दोघांना सुद्धा तयार होण्यासाठी पाठवलेलं असतं. तर इकडे ते दोघेजण तयार होत असतात. बबलू मात्र इथे थोड्याशा समोर अंतरावरच उभा असतो. येणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत करत असतो आणि तिथे आता अमृता त्याचबरोबर इथे राजकुमार आणि शुभ्रा हे दोघेजण सुद्धा आलेले असतात. आता ते दोघेजण सुद्धा आल्यानंतर इथे मात्र जवळपास सगळे पाहुणे येऊन ठेपलेले असतात. सगळ्यांचं व्यवस्थित स्वागत होत असतं आणि त्यावेळेला मात्र इथे मोनिकाच्या हातामध्ये एक गिफ्ट असतं जे की तिने अबीरसाठी आणलेलं असतं आणि ते गिफ्ट ती अबीरला सुद्धा देत असते. जेव्हा अबीरला ते गिफ्ट देते त्यावेळेस राजकुमारला इथे सारंग म्हणत असतो, खरं तर आईची येण्याची फार अपेक्षा होते पण आई मात्र अजिबातच आली नाही आहे. तेव्हा मोनिका म्हणत असते, तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. आम्ही तिला कितीतरी वेळा चला चला म्हटलो पण ती आली नाही. तेव्हा इथे आता अबीर हा खेळत असताना त्याचा चुकून धक्का याला राजकुमारला लागतो आणि राजकुमारला धक्का लागल्याबरोबर त्याचा चेहरा स्पष्टपणे त्याला दिसत असतो. जेव्हा त्याला चेहरा दिसतो त्यावेळेला मात्र इथे आता तो म्हणत असतो की इथे अरे जरा हळू बाळा. आणि तेवढ्यातच इथे त्याचा चेहरा पाहिल्याबरोबर एका बाजूला सावली अबीर म्हणून आवाज देत असते तर दुसऱ्या बाजूला जगन्नाथनी केलेली भविष्यवाणी ही दिसत असते. हे मात्र मोनिका आता राजकुमारला म्हणत असते, खरं सांगू का राजकुमार, मला अजिबात ह्या सगळ्या गोष्टी कसल्याच माहिती नव्हत्या. मला तर खूप जास्त भीती वाटली. हे सगळं मला अजिबातच माहिती नव्हतं. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र इथे भैरवी ही आता तिलोत्तमाच्या घरी निघालेली असते. जेव्हा भैरवी तिलोत्तमाच्या घरी जाते त्यावेळेला मात्र पूर्ण घर उघडं असतं आणि जेव्हा घरामध्ये पाऊल ठेवते त्यावेळेला मात्र एक नाही तर अनेक गोष्टी तिला आता इथे आठवायला सुरुवात झालेली असते. पहिल्या दिवसापासून तर इथे कशा पद्धतीने तिने तिचं थोबाड फोडलं, कशा पद्धतीने तिने तिच्या कानाखाली मारले आणि कशा पद्धतीने तिने तिला तिथून हकलवून लावलं, ह्या एक नाही तर अनेक गोष्टी आता इकडे आठवू लागलेल्या असतात. हे सगळं काही आठवत असताना आता मात्र आपण पाहतो की इकडे कशा पद्धतीने तिचीच मुलगी तिच्या विरोधामध्ये गेली आणि तिचीच मुलगी तिच्या विरोधामध्ये गेल्यानंतर आता मात्र हे सगळं काही अशा पद्धतीने इथे होत असतं आणि तिला ते सगळं काही
काही आठवू लागलेलं असतं. ह्या सगळ्या काही गोष्टी आठवत असताना आता मात्र तिथे तिलोत्तमा आलेली असते आणि तिलोत्तमा आल्याबरोबर आता इकडे ती विचार करत असते की ही इथे काय करत आहे म्हणून. आणि त्याचबरोबर हे पाहिल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला सुंदर असा जंगल थीमचाच जो काही केक आहे तो केकसुद्धा इथे आलेला असतो आणि तो केकसुद्धा इथे आल्याबरोबर आता लगेचच तो केकसुद्धा ही मुलं पाहून फार आनंदात असतात. ती मुलं म्हणत असतात हा केक इथे काय करत आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तर आम्ही इथे केक इमॅजिन केला होता, आम्हाला असाच केक हवा होता, पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती आणि तुम्ही हे कसं काय ठरवलं आणि तुम्हाला हे कसं समजलं. आम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी कोणाला कसल्याच सांगितल्या नव्हत्या आणि तरीसुद्धा हे सगळं तुम्हाला कसं समजलं असं सुद्धा मुलं बोलत असतात. तेव्हा ते म्हणत असतात आम्ही कोण आहोत, आम्ही तर इकडे तुमचे आईबाबा आहोत ना, मग आईबाबा असल्या कारणाने इथे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजणार नाही का, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इकडे अबीर आणि ओवी फार जास्त खुश असतात. तेव्हा मोनिका मनामध्ये विचार करत असते बापरे हे सगळं काही काय आहे. म्हणजे मला जर माहिती असतं ना तर इथे हा सावली आणि त्याचबरोबर ही ओवी एवढे जवळचे आहेत आणि आबीर हा तिचा मुलगा आहे, तर हे थोडंसं काहीतरी वेगळंच असतं. ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशा काय झाल्यात त्याच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलणं इथे सुरू असताना मात्र इकडे राजकुमार पटकन तिथून बाजूला निघून जातो आणि राजकुमार पटकन बाजूला निघून गेल्यानंतर आता लगेचच तो त्याच्या माणसाला कॉल करत असतो आणि माणसाला कॉल केल्यानंतर आता तो म्हणत असतो ताबडतोब एक लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर तू ताबडतोब ये, जेणेकरून तिथे आलास ना तर एका मुलाला उचलायचं आहे. त्याच वेळेला आपण दुसऱ्या बाजूला पाहतो इकडे मोनिका म्हणत असते हा इकडे ह्या सगळ्या टेन्शनमध्ये आहे ना, तोपर्यंत मात्र आपण एक काम केलं पाहिजे, इथे ताबडतोब घरी जाऊन तो मोबाईलचं लोकेशन आणि त्या सगळ्या गोष्टी इथे शोधल्या पाहिजे. काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला तो मोबाईल चालू झाला पाहिजे, म्हणजे त्या खंड्या कुठं आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शोधता येतील, असं सुद्धा आता इकडे तो विचार करू लागलेला असतो. एवढंच नाही तर आता मात्र इकडे केक कटिंगला सुरुवात झालेली असते आणि तेव्हा मात्र जगन्नाथने इकडे ह्या राजकुमारला इशारा केलेला असतो की आता तुम्हाला हे सगळं गिफ्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटतायत काय वाटतायत हे सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता केक कटिंगच्या वेळेस मात्र इथे बबलू छान छान फोटो वगैरे काढत असतो आणि फोटो वगैरे काढत असताना आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरी ह्या दोघा बहीण भावांचा एकत्र हा असा वाढदिवस साजरा होताना दिसत आहे. आता ते दोघेही जण एकमेकांना केक भरवतात. तेव्हा मुद्दामच सारंग हा सुशिलाला तिथे बोलवत असतो आणि म्हणत असतो सुशिला तू पण ये आणि केक भरव. तेव्हा मुद्दामच सावली सुद्धा इथे व्यंकटेशला म्हणत असते व्यंकटेश तुम्ही सुद्धा या आणि केक भरवा, असं म्हणून आता लगेचच ते सुद्धा येतात आणि ते सुद्धा केक भरवत असतात. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असताना सर्वांनी गिफ्ट्स दिलेले असतात, पण बबलूने मात्र कसलंच गिफ्ट दिलेलं नसतं. म्हणून आता ही छोटी पार्टी इकडे त्याला म्हणत असते काय हे बबलू काका आम्हाला सगळ्यांनी गिफ्ट दिलेत पण तू मात्र आम्हाला अजिबातच गिफ्ट दिलं नाही आहेस, तू आम्हाला गिफ्ट देणार नाही आहेस का. त्यावेळेला मात्र बबलू म्हणत असतो माझ्याकडून गिफ्ट आहे ना, माझ्याकडून तुमच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे, पण तुम्हाला काय गिफ्ट हवं आहे ना ते तुम्ही सांगा. त्यावेळेला मात्र इकडे आता लगेचच तो म्हणत असतो आम्हाला तर गिफ्ट हे मोठं हवंच आहे आणि काय हवं आहे ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत ना. मग तेवढ्यातच आम्हाला ऑरेंज गँगसोबत इथे डान्स करायचं आहे, ऑरेंज गँग हवी असं म्हटल्याबरोबर आता हे एका फिल्मचं प्रमोशन आहे आणि ते लोक पाठीमागून येतात आणि पाठीमागून आल्यानंतर ह्या दोघांना सुद्धा ते उचलून घेत असतात. आता हा बिग बॉसमधील एक व्यक्ती आहे, आता मला तर याचं नाव आठवत नाही पण बहुतेक ओंकार असावं असं मला वाटतंय. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की हा ओंकारच आहे का, कारण की दुसरं ह्याचं नाव काय आहे मला तर आठवत नाही आहे प्रेक्षकांनो. पण असो, आता ती गँग तिथे आल्याबरोबर त्यांना उचलून घेते आणि उचलून घेतल्यानंतर ह्यांना मात्र फार जास्त आनंद झालेला असतो. तेवढ्यातच आता इकडे ते म्हणत असतात तुम्हाला पूर्ण फॅमिलीबरोबर हा पिक्चर बघण्यासाठी यायचा आहे आणि तो पिक्चर असतो भूताचा. तेव्हा ओवी म्हणत असते नाही बाबा मला तर काही यायला जमणार नाही आहे कारण मला भूतांची फार भीती वाटते. तेव्हा ते म्हणत असतात फॅमिलीबरोबर बघायला यायचं, खूपच आवडेल तुला. सावली आणि सारंग तुम्ही
नक्कीच हे पिक्चर बघायला मुलांना घेऊन या, खूप सुंदर असा मूव्ही आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे आता सगळेजण फार जास्त आनंदात असतात, सगळेजण खूप खुश असतात. बबलूला असं सांगण्यात आलेलं असतं की बबलू हा केक सगळ्यांना वाट, सगळ्यांना आतमध्ये नेऊन दे. त्यावेळेला मात्र इथे आता बबलू लगेचच आतमध्ये तो केक घेऊन जातो आणि केक कटिंग करायला लागलेला असतो. आता मुलं तर फार आनंदात असतात प्रेक्षकांनो, पण दुसऱ्या बाजूला मात्र इकडे जगन्नाथ आणि त्याचबरोबर मोनिकाची चांगलीच वाट लागलेली असते. जगन्नाथ म्हणजे जो आपला राजकुमार आहे त्या राजकुमारची वाट लागलेली आहे. दुसरीकडे भैरवी आता तिलोत्तमासमोर जाऊन उभी राहते. जेव्हा ती तिच्या समोर जाऊन उभी राहते त्यावेळेला मात्र तिलोत्तमाचा पारा चढतो आणि तिलोत्तमा सरळ सरळ तिला म्हणत असते, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली, असं म्हणून तिच्यावर हात उचलते. आणि जेव्हा मॅक पुढे येतो त्यावेळेला मात्र इथे आता ती त्याला थांबवण्याचं काम करत असते आणि ती म्हणत असते, हिंमत नाही तर मी इथे याला धाडस म्हणावं लागेल आणि एवढ्या वर्षांनी मी पुन्हा परत आलेली आहे, मग का आली, कशासाठी आली हे तू जाणून घेणार नाहीयेस का. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, तू माझ्या घराचं सगळं वाटोळं केलेलं आहेस आणि तुझ्यामुळे आमच्या घरामध्ये हे असं सगळं काही झालेलं आहे, तुझी पुन्हा पुन्हा इथे येण्याची हिंमत कशी होती, असं ती स्पष्टपणे बोललेली असते. आणि त्याचबरोबर तुझं थोबाडसुद्धा ह्या घरामध्ये दाखवायचं नाही आणि माझ्या संसारामध्ये पुन्हा तू ढवळाढवळ अजिबातच करायची नाही, असं सुद्धा स्पष्टपणे ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो, आता भैरवी शेवटी तिलोत्तमासमोर आलेली असते. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा